करारविन्दे न पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पात्रस्य कुटीशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्रीनिवासमेतो देवं गोविन्द दामोदर माधवती। सर्वांनी पाठीमागे भजन करायचं चला। श्री तुकामा किल गोपकन्या मुरारी पाधा पित चित्तवृत्तिः सत्यादिकं मोह वशाद होतो गोविन्द दामोदर माधवी। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गोपो वधूकदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्योऽहम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवी। कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शराणां निलीनि ज्योति नामानि विष्णो प्रवदन्ति मर्याः विनिश्चितं तं यथामृजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तादिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुख अवसाने इदमेव सारं दुःख अवसाने इदमेव ज्ञेयम् अवसाने इदमेव जातम्
गोविंद दामोदर माधवेति कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ कृष्ण राधा वर गोकुलेशो गोपाल गोवर्धननाथ विष्णु जीवेति वस्वामृतमेतो देवो गोविन्द दामोदर माधवेति मधुर प्रियात्वं सत्यं हितं परमं वदामि अवर्णयिता मधुराक्षराणि श्रीकृष्ण गोविन्द हरे याति मम देहि जीवे समागते दण्ड दरे कृतान्ते वक्तव्ये मे त्वं मधुरं सुभद्रा गोविन्द दामोदर माधवेति कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण पुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण शुकाचार्य महाराज की जय जय। श्री राधेश्याम द्वारकाधीश भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवीशं ददानं
गवावृन्दकानन्दनं चारुहासम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये पवनतय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलिखन सीता सहित मनहु वसु सुरभूप जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्द विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् जयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांची अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतिया उगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती बंधू जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय शुक्राचार्य महाराज की जय जय श्री राम
नारायणी राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की जय. नमः पार्वती जय. हाय हाय महादेव. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण ही भागवत भागीरथी ज्ञानगंगा आज सप्तम दिवसीय प्रथम सत्रामध्ये या भक्तीच्या परमोच्च स्थानी प्रगट होत आहे. हे भक्तीचं परमोच्च स्थान आहे. भक्तीची जी अवस्था सांगितली ती अवस्था अलौकिक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मसमर्पण ही शेवटची भक्ती सांगितलेली. शेवटची भक्ती ज्याला आत्मसमर्पण म्हटलेलं आहे. बस देवा आम्ही तुला समर्पित आहोत. सर्वस्व आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. आता याच्या पुढे काय नाही. सर्वस्व ज्यांनी समर्पित केलं त्या भगवंताला एकरूप झाल्या. त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. ही भक्तीची सर्वस्व अवस्था आहे. अंतिम स्टेप. याच्या नंतर पुन्हा स्टेप नाही. जसं सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर संपला विषय. त्याच्यानंतर माझे ज्ञानोबराय बोलतात पुन्हा काहीच नाही. ज्ञानोबराय त्याला म्हणतात आम्ही आपुली भक्ती मनोदयाते. कोणी ध्यानात घ्या दादा, त्याला कोणी काही म्हणो, माऊली म्हणतात आम्ही आपुली भक्ती मनोदयाते. ही शेवटची स्थिती आहे. याला वेदांत शास्त्र किंवा भक्ती शास्त्र सांगते की ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे. आता या भक्तीमध्ये ना काम आहे ना वासना आहे. बरं का माझं बोलणं कळत असेल तर सप्तम दिवस हा शेवटचा दिवस आहे. आणि महर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये बोलून जातात गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षणम वर्धमानम. गुणरहितम कामनारहितम असणारी ही भक्ती आहे. ज्याला निशिम प्रेम म्हटलेलं आहे. सातू अस्मिन परम प्रेम रूपा. उदाहरण गवळणींचं दिलेलं आहे. आता तो भक्ती जिज्ञासा हे महर्षी नारदांनी मांडलेलं सूत्र आहे. ज्याला आत्मसमर्पण म्हटलेलं आहे. तुझ्याशिवाय आम्ही हो आणि आमचा कोण स्वीकार करेल. हे भगवान आमचा अरे कोण स्वीकार करेल. तू स्वीकारलं ना हो जगानं स्वीकारलं. आमचे आई बाबा स्वीकार करतील. ज्यांच्यासोबत आमचा विवाह ठरणार आहे ते स्वीकार करतील. मी का बोलालो तुम्ही जात कुठं तरी. ज्यांनी समर्पण केलं भगवंताला 16,100 स्त्री आहे. आत्मसमर्पण म्हटलेलं आत्मसमर्पण. ज्या भौमासुरानं सबंध पृथ्वी तलावर एक दिसणाऱ्या सौंदर्य स्त्रिया यांचा
अपहरण केलं आणि कारागृहामध्ये त्यांना नेऊन ठेवलं. 1,00,000 स्त्रियांसोबत विवाह करायचा. हे ज्याच्या मनी होत मनी. जेव्हा भगवान आले तसं पाहिलं तर या दशम स्कंदामध्ये जो अध्याय आलेला महाराज 59वा अध्याय, दशमस्कंदाचा कितवा अध्याय? 59वा अध्याय. या अध्यायामध्ये भौमासूर उद्धार आणि 16,000 स्त्रियांचं पाणी ग्रहण भगवंतांनी केलं. राजा परीक्षितीने विचारलं, हे भगवान श्रीकृष्णाने ज्या स्त्रियांना बंदीखानातून, आपलं भौमासुरानं ज्या स्त्रियांना बंदीखानात आणून ठेवलं होतं, त्यांची सुटका आणि त्या भौमासुराचा वध भगवंतांनी कसा केला हे जरा विचित्र असणारं जीवनचरित्र मला तुम्ही थोडक्यात सांगा. कोण म्हणतात? राजा परीक्षित. राजोवाच यथा हतो भगवता भूमो येन च ताः स्त्रियः यथा हतो भगवतो भूमो. परीक्षित बोलतो, महाराज, ज्या भौमासुराला भगवंताने ठार केलं आणि स्त्रियांना मुक्त केलं, अशा त्या स्त्रिया निरुद्धा एतदा चश्व विक्रमम शारंग धन्वनः. असं जे भगवंताचं विचित्र जीवन चरित्र आहे ते मला तुम्ही थोडक्यात सांगा. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, तुला कल्पना नाही, भगवंतांचे 16,108 विवाह आहेत. किती आहेत? 16,108. भगवंताचा काल रुक्मिणी स्वयंवर हा विवाह आपण पाहिला. याच्यानंतर माझ्या भगवंताच्या 8 प्रमुख धर्मपत्नी आहेत, ज्याला अष्टमुख्य नायिका म्हटलेला आहे. सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, बर का, मित्रगंगा आहे, नागनजिती आहे, भद्रा आहे, लक्ष्मणा आहे. या 8 मुख्य नायिका आहेत. याच्यामध्ये कालिंदी बोलते बर का. कालिंदी उवाच, ही भगवान सूर्याची मुलगी आहे. कोणाची आहे? कालिंदी. अहम देवसे सवितूर दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिताः. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून कठोर तप केलं, कठोर तप, बर का. आणि शेवटी तथास्तु म्हणून सूर्यपुत्री कालिंदी तिनं भगवंताला प्राप्त करून घेतलेला आहे. गोड जीवन चरित्र आहे. आपण जर प्रत्येकीचा एक एक श्लोक जरी पाहत गेलो तर मला वाटेल आपलं सकाळचं सत्र इथंच संपेल, तरी पूर्ण व्हायचं नाही. फक्त टच म्हणून तुम्हाला सांगतो, कारण अलीकडे आता टच प्यारचा जमाना आहे. जुना नोकिया राहिला ना, आता अँड्रॉइड सिस्टीम आली. बोट लाईल तिथे गुदगुल्या. मोबाईलला फक्त
स्क्रीन टच. कोण जुना मोबाईल वापरता का तुम्ही? तुमचं पोरग वापरेल का जुना मोबाईल? नाही वापरणार. अशा अष्टनायिका आहे. या नायिकेचं जीवन चरित्र अलौकिक आहे. अलौकिक आहे. अलौकिक. कौशल देश राजा नग्नजित यांची मुलगी परम सुंदर आहे. नागनजिती बर का. अत्यंत सुंदर जम्बूद्वीप जप असा नागनजितीचा देखील स्वीकार माझ्या भगवंतानी केलेला आहे. भद्रा आहे, लक्ष्मण आहे बर का. लक्ष्मणा